नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इलेक्ट्रिकल मेजरमेंटच्या दुसऱ्या सेशनला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत। या सेशनमध्ये आपण काही एमसीक्यू बघणार आहेत। एमसीक्यू नंबर 16 बघा, द टाइप ऑफ डॅम्पिंग यूज फॉर द मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट इज। मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटसाठी आपण कोणत्या प्रकारचे डॅम्पिंग यूज करतो हा या ठिकाणी एमसीक्यू आहे। जनरली ज्या डॅम्पिंग असते त्या डॅम्पिंग आपण 3 प्रकारच्या या ठिकाणी यूज करतो। बघा, डॅम्पिंग 3 प्रकारच्या। पहिली डॅम्पिंग आहे एडी करंट डॅम्पिंग, दुसरी असते एअर फ्रिक्शन डॅम्पिंग आणि तिसरी असते फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग। फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग, ठीक आहे। मग हे जे काय डॅम्पिंग आहे ते डॅम्पिंग यूज करण्याचं कारण काय बघा, जो बी काय आपला पॉइंटर असतो तो पॉइंटर काय करतो बघा, अशा पद्धतीने रीडिंग देत असेल, या पद्धतीने त्याला फायनल पोझिशनला सेट व्हायचं असेल, स्टेबल व्हायचं असेल, त्यावेळेस काय होतं, ज्या वेळेस कंट्रोलिंग टॉर्क एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन लागतं डिफ्लेक्शन टॉर्कच्या, त्यावेळेस हा जो काय पॉइंटर आहे हा पॉइंटर काय होतो, फायनल रीडिंग न देता फायनल पोझिशनला आल्यावर तो काय करतो, या ठिकाणी ऑसिलेशन द्यायला चालू करतो, ऑसिलेशन करायला चालू करतो। तो फायनल रीडिंग द्यायला काय करतो, वेळ घेतो, टाइम घेतो, आणि ते फायनल रीडिंग या ठिकाणी आपण फास्ट पटकन घ्यावं यासाठी जे बी काय डॅम्पिंग असते ते डॅम्पिंग या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो। मग ते डॅम्पिंग कशासाठी आपण प्रोव्हाइड करतो, जो बी काय पॉइंटर ह्या पॉइंटरचे ऑसिलेशन या ठिकाणी रिड्यूस करण्यासाठी, त्याचं व्हायब्रेशन या ठिकाणी रिड्यूस करण्यासाठी आपण डॅम्पिंग यूज करतो। मग हे डॅम्पिंगचे 3 टाइप आहेत, ते डॅम्पिंग एडी करंट, एअर फ्रिक्शन आणि फ्लुइड फ्रिक्शन। मग जी काय एडी करंट डॅम्पिंग असते ती एडी करंट डॅम्पिंग आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये या ठिकाणी यूज करतो। एअर फ्रिक्शन आपण वीक मॅग्नेटिक फील्डमध्ये यूज करतो, आणि जे फ्लुइड फ्रिक्शन आहे ते फ्लुइड फ्रिक्शन आपण लो डिफ्लेक्टिंग टॉर्क इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण यूज करतो। मग स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कोणतं असतं बघा, ज्या ठिकाणी परमनंट मॅग्नेट असतात त्या ठिकाणी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते, ज्या ठिकाणी परमनंट मॅग्नेट नसते त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ही वीक असते। मग जे बी काय मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे त्या मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटची जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड कशी असते बघा, वीक असते, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट असते ते। म्हणजे जे बी काय एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असेल, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग ते आपण कुठे यूज करतो, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण यूज करणार आहे। मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज केलेले डॅम्पिंग कोणते आहे तर बघा, ते डॅम्पिंग असेल एअर फ्रिक्शन डॅम्पिंग। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय असेल बघा, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल। पुढचा एमसीक्यू बघा, MCQ number 17, when the pointer of an indicating instrument is in motion then the deflecting torque is opposed by। म्हणजे या ठिकाणी जो काय पॉइंटर आहे जो काय डिफ्लेक्शन देणार आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे एक स्केल आहे, ठीक आहे, हे माझ्याकडे स्केल आहे, सपोज माझ्याकडे हा पॉइंटर आहे, हा पॉइंटर, मग हा पॉइंटर ज्यावेळेस या ठिकाणी मोशनमध्ये आहे, ज्यावेळेस हा काय करतोय, रीडिंग द्यायला अप्रोच करतोय, त्यावेळेस हा जो काय डिफ्लेक्टिंग टॉर्क लागेल याला, हा डिफ्लेक्टिंग टॉर्क काय करतो, या डायरेक्शनला लागतो। मग ह्या डिफ्लेक्टिंग टॉर्कला अपोज करण्याचं काम कोण करतं, जो बी काय डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो त्या डिफ्लेक्टिंग टॉर्कला अपोज करण्याचं काम कोण करतं, तर ते कंट्रोलिंग टॉर्क या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं असतं, कंट्रोलिंग टॉर्क। मग कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे काय आहे, हे कंट्रोलिंग टॉर्क काय करतं, जो काय पॉइंटर आहे त्या पॉइंटरला या ठिकाणी कंट्रोल करण्याचं काम करतं। मग पॉइंटरला कंट्रोल करण्याचं काम करत असेल तर ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शननं कुणाच्या, डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या। म्हणजे हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर ज्यावेळेस या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्क नसेल त्यावेळेस हा पॉइंटर काय होईल, फुल स्केल रीडिंग या ठिकाणी देईल, फुल स्केल रीडिंग। म्हणजे ज्या पोझिशनला सपोज मला या ठिकाणी 5 एम्पियर हे मेजर करायचं होतं, पण ज्यावेळेस हा आपण डिफ्लेक्शन टॉर्क फक्त लावलं, कंट्रोलिंग टॉर्क या ठिकाणी प्रेझेंट नसेल, तर हा पॉइंटर या ठिकाणी 5 एम्पियर वरती जाऊन सेटल होणार नाही। हा जो काय पॉइंटर आहे हा पॉइंटर काय होईल बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी जे काय फुल स्केल रीडिंग आहे त्या फुल स्केल रीडिंग या ठिकाणी काय करेल, द्यायला चालू करेल। मग हा जो काय पॉइंटर आहे या पॉइंटरला अपोजिट करण्यासाठी आपण काय करतो, अपोजिशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कंट्रोलिंग टॉर्क या ठिकाणी प्रोव्हाइड करतो। मग कंट्रोलिंग टॉर्क TC असते। मग ह्या कंट्रोलिंग टॉर्क आपण 2 पद्धतीने करतो, एक असते त्याला आपण स्प्रिंग कंट्रोल असं म्हणतो, स्प्रिंग कंट्रोल, ज्या ठिकाणी आपण काय करतो, स्प्रिंग यूज करतो कंट्रोलिंग टॉर्क या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि दुसरे आहे त्याला आपण ग्रॅव्हिटी कंट्रोल असं म्हणतो, ग्रॅव्हिटी कंट्रोल। मग ग्रॅव्हिटी कंट्रोलच्या ठिकाणी आपण काय करतो बघा, वेट यूज करत असतो, वेट, ठीक आहे। मग ज्याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, हे डिफ्लेक्टिंग टॉर्क या डायरेक्शन लागले, याला कंट्रोल करायचा आहे, हा जो पॉइंटर इकडे चाललेला याला कंट्रोल करायचा आहे, याच्या अपोजिट डायरेक्शन आपल्याला एक टॉर्क लावायला लागेल, त्याला आपण कंट्रोलिंग टॉर्क असं म्हणतो। मग जे बी काय कंट्रोलिंग टॉर्क आहे ते कंट्रोलिंग टॉर्क ज्यावेळेस एक्झॅक्टली इक्वल टू डिफ्लेक्टिंग टॉर्क असेल त्यावेळेस पॉइंटर आपल्याला फायनल रीडिंग देईल। पण हा पॉइंटर ज्यावेळेस आपल्याकडे फायनल रीडिंग या ठिकाणी द्यायला लागेल, ज्यावेळेस TC इज इक्वल टू TD असेल, ज्यावेळेस कंट्रोलिंग टॉर्क इज इक्वल टू डिफ्लेक्टिंग टॉर्क असेल, त्यावेळेस हा पॉइंटर या ठिकाणी स्टेबल व्हायचा प्रयत्न करेल, पण तो काय करेल, स्टेबल होण्यापूर्वी काही थोडीशी ऑसिलेशन देईल, आणि ते ऑसिलेशन देण्यासाठी अगेन आपल्याकडे एक टॉर्क येतं, त्याला म्हणतो आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणतो, डिफ्लेक्शन टॉर्क, डॅम्पिंग टॉर्क असं म्हणतो। म्हणजे जे बी काय ऑसिलेशन आहे ते ऑसिलेशन आपण रिड्यूस करण्यासाठी अगेन एक टॉर्क घेतो, त्या टॉर्कला आपण
डॅम्पिंग टॉर्क असं म्हणतो, जे की आपण आता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलेलं होतं. ते डॅम्पिंग टॉर्क आपण यूज करून ऑसिलेशन याचे रिड्यूस करतो. मग या ठिकाणी जे बी अपोज केलेलं असेल डिफ्लेक्शन टॉर्कला त्याला आपण काय म्हणतो बघा, कंट्रोलिंग टॉर्क असं म्हणतो. कंट्रोलिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क इज यूज्ड फॉर कंट्रोल द मूवमेंट ऑफ द पॉइंटर. डॅम्पिंग टॉर्क इज यूज्ड फॉर द रिडक्शन ऑफ ऑसिलेशन ऑफ द पॉइंटर. आणि जे बी काय डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे ते डिफ्लेक्टिंग टॉर्क इज यूज्ड फॉर द डिफ्लेक्शन ऑफ पॉइंटर और टू स्टार्ट द पॉइंटर फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी टॉर्कच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. ते बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 18 काय आहे, मूव्हिंग कॉइल ॲमीटर हॅज अ स्प्रिंग कॉन्स्टंट गिव्हिंग control constant of 0.2 into 10 to the power minus 6 Newton meter per degree. If the deflecting torque on the instrument is 24 into 10 to the power minus 6, find the angular deflection of the pointer. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट कोणतं दिलेलं आहे बघा, मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट यालाच आपण PMMC असं म्हणतो, म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल ॲमीटर या ठिकाणी दिलेलं आहे. मग परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइलमध्ये आपल्याला जे काय डिफ्लेक्टिंग टॉर्क असतं ते डिफ्लेक्टिंग टॉर्क काय असतं बघा, BINA हे काय असतं बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क असतं. मग परमनंट मॅग्नेटमध्ये आपण कंट्रोल कशाच्या सहाय्याने करतो, जे बी काय कंट्रोलिंग टॉर्क असतं ते कंट्रोलिंग टॉर्क K टाइम्स ऑफ थीटा असतं, K इंटू थीटा. मग हे कंट्रोलिंग टॉर्क आपण कशाच्या सहाय्याने या ठिकाणी प्रोव्हाइड करतो बघा, स्प्रिंगच्या सहाय्याने प्रोव्हाइड करत असतो, स्प्रिंग कंट्रोलच्या सहाय्याने. मग स्प्रिंग काय करते या ठिकाणी दोन प्रकारचे फंक्शन या ठिकाणी पार पाडते. पहिलं फंक्शन या ठिकाणी कंट्रोलिंग टॉर्क जे काय TC आहे ते TC प्रोव्हाइड करते, आणि दुसरं फंक्शन काय करते बघा, करंटला या ठिकाणी कॅरी करण्याचं काम ही या ठिकाणी करते. म्हणजे करंट सुद्धा या ठिकाणी काय करते बघा, कॅरी करते. मग ॲट इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याकडे कंडिशन काय असते बघा, TC इज इक्वल टू TD. म्हणजे जर TC हा एक्झॅक्टली इक्वल टू TD झाला तर आपल्याला फायनल रीडिंग भेटते. मग TC इज इक्वल टू TD आहे, TC काय आहे, K टाइम्स ऑफ थीटा इज इक्वल टू TD आहे. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, अँग्युलर डिफ्लेक्शन ऑफ द पॉइंटर. या ठिकाणी म्हणजे थीटा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. थीटा इज इक्वल टू TD डिवाइडेड बाय K. मग डिफ्लेक्टिंग टॉर्क किती दिलेला आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क 24 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6, 24 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 डिवाइडेड बाय K. हा काय आहे, K हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट किती दिलेला आहे, 0.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करा, आन्सर येईल 120 डिग्री. ह्याचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. हे याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. मग परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइलच्या केसमध्ये TD इज इक्वल टू B ना झालं, BINA, वेअर B इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी करंट. या ठिकाणी N रिप्रेझेंट काय करतो, N रिप्रेझेंट काय करत असेल या ठिकाणी, जो बी काय N आहे तो N काय करतो, नंबर ऑफ टर्न्स या ठिकाणी रिप्रेझेंट करतो स्प्रिंगचे. आणि हा A काय आहे बघा, A इज द एरिया ऑफ दॅट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट. मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंटचा या ठिकाणी एरिया रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पुढचा MCQ बघूया आपण. पुढचा MCQ या ठिकाणी मॅचिंग करायचं आहे. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटचे टाईप दिलेले आहेत ते, आणि या ठिकाणी ते कशासाठी यूज केलेले जातात ते विचारलेलं आहे बघा. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आपण जनरली यूज्ड फॉर DC, फक्त आपण DC साठी यूज करतो. ठीक आहे, मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आपण काय करतो, AC अँड DC दोन्हीसाठी पण यूज करतो. पण जर मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंटला आपण करंट ट्रान्सफॉर्मर CT कनेक्ट केला तर हा काय करतो बघा, DC ला या ठिकाणी ब्लॉक करतो, DC ला ब्लॉक. म्हणजे मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट कनेक्टेड विथ द करंट ट्रान्सफॉर्मर असेल तर तो फक्त AC रीड करेल. पण जनरली जो मूव्हिंग आयर्न असतो तो मूव्हिंग आयर्न जनरली काय करतो बघा, AC अँड DC दोन्ही या ठिकाणी काय करत असतो, रीड करतो. जो बी काय रेक्टिफायर आहे तो रेक्टिफायर पण काय करतो, AC आणि DC दोन्ही रीड करतो. जो इलेक्ट्रोडायनामोमीटर आहे तो इलेक्ट्रोडायनामोमीटर सुद्धा काय करतो, बोथ AC अँड DC या ठिकाणी काय करतो, रीड करतो. मग फक्त DC रीड करणारे इन्स्ट्रुमेंट कोणते, PMMC अँड इलेक्ट्रोलाइटिक मीटर. इलेक्ट्रोलाइटिक मीटर हे काय करतात बघा, फक्त DC व्हॅल्यू रीड करते ते. फक्त AC व्हॅल्यू कोण रीड करतं, AC व्हॅल्यू फक्त इंडक्शन टाइप मीटर अँड शेडेड पोल मीटर हे काय करते ते, फक्त AC रीड करते ते. जे बी काय राहिलेले आहे ते राहिलेले काय करते ते, बोथ AC अँड DC व्हॅल्यू रीड करते ते. ACच्या केसमध्ये ते काय करते ते, इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू या ठिकाणी रीड करते ते. मग जर मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट जर करंट ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण यूज केलं तर ते बी फक्त काय करतं, AC रीड करतंय. म्हणजे मूव्हिंग आयर्न प्लस CT असेल तर ते बी फक्त AC रीड करतंय. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग मॅचिंग करा, फक्त DC असेल, DC काय असेल, फक्त PMMC असेल. म्हणजे फक्त DC कोणाला असेल, PMC ला. P ला ऑप्शन नंबर 1 कुठे आहे बघा, P ला ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी 3 दिसतोय. म्हणजे हा ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय होतोय,
कॅन्सल होतोय. मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट काय करतोय, फक्त AC या ठिकाणी रीड करेल, कारण तो करंट ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे क्यूला ऑप्शन नंबर 2 असेल. क्यूला ऑप्शन नंबर 2 इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, हा बी ऑप्शन गेला. रेक्टिफायर काय करते, बोथ AC आणि DC रीड करते. रेक्टिफायरला ऑप्शन नंबर 3 कुठे दिसतोय बघा, रेक्टिफायरला ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी दिसतोय. हा पहिला गेला, दुसरा तर ऑलरेडी गेलाय. ऑप्शन नंबर 3 बघा, पीला 1, क्यूला 2, आरला 3. यस काय आहे, इलेक्ट्रोडायनामोमीटर आहे, बोथ AC अँड DC, म्हणजे हा पण करेक्ट आहे. ऑप्शन नंबर P, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल, याचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा MCQ बघा, अ करंट ऑफ -4 + 3 × √2 sin of ω t + 30 ampere is passed through a center 0 PMMC and a moving iron meter. The two meter will read. आताच आपण पाहिलं, जो भी काय PMMC आहे तो PMMC काय करतो, फक्त DC व्हॅल्यू, फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू या ठिकाणी रीड करतो. जो भी काय मुव्हिंग आयर्न आहे तो मुव्हिंग आयर्न काय करतो बघा, AC अँड DC बोथ व्हॅल्यू या ठिकाणी काय करतो, रीड करतो. पण तो कशा व्हॅल्यू रीड करतो बघा, इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू या ठिकाणी रीड करतो. मग या ठिकाणी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, -4 + 3 √2, फक्त आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे. मग जर PMMC असेल तर तो काय करेल, फक्त ॲव्हरेज व्हॅल्यू याच्यामध्ये रीड करेल, फक्त DC व्हॅल्यू या ठिकाणी रीड करेल. ही काय आहे, सायन्सॉइड क्वांटिटी आहे. ही काय आहे, AC व्हॅल्यू आहे. AC रीडिंग या ठिकाणी जो काय PMMC आहे तो PMMC देणार नाही. म्हणजे PMMC फक्त DC व्हॅल्यू या ठिकाणी ॲव्हरेज व्हॅल्यू रीड करेल, जी की या ठिकाणी काय दिसते, -4 दिसते, -4. मग या ठिकाणी -4 फक्त PMMC रीड करेल. म्हणजे जो भी काय MI इन्स्ट्रुमेंट आहे तो MI इन्स्ट्रुमेंट काय करेल, इफेक्टिव्ह और RMS व्हॅल्यू या ठिकाणी रीड करेल. मग IRMS इज इक्वल टू, आपण कॅल्क्युलेशन कसं करतो बघा, ॲव्हरेज व्हॅल्यूचा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर प्लस मॅक्झिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय √2 केलं, त्याचा होल स्क्वेअर केला की आपल्याला काय भेटते बघा, RMS व्हॅल्यू भेटते. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आहे परफॉर्म केलं, -4 चा स्क्वेअर 16 प्लस √2 कॅन्सल झालं, +9, म्हणजे √25 इज इक्वल टू 5 एम्पियर. म्हणजे जे बी काय करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन नंबर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. हा -5 नसेल, कसा असेल, +5 असेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ॲव्हरेज व्हॅल्यू या ठिकाणी -4 दिलेली आहे, -4, म्हणून DC काय करेल, PMMC काय करेल, -4 या ठिकाणी रीड करेल. जर या ठिकाणी +4 दिला असतं तर याने +4 हे या ठिकाणी रीडिंग दिले असते. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय झाला असता, करेक्ट झाला असता. पुढचा बघा ऑप्शन, इन ऑर्डर टू गेट द बेस्ट रिझल्ट इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स आर. काय करायचं बघा, जे बी काय इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटने या ठिकाणी बेस्ट रिझल्ट द्यावा म्हणून त्याची जी काय डॅम्पिंग असते ती डॅम्पिंग कशी असायला पाहिजे, ती जी डॅम्पिंग आहे त्याचा रिस्पॉन्स असायला पाहिजे, रिस्पॉन्स टाईम कसा असायला पाहिजे, फास्ट असायला पाहिजे. आपण पाहिलं होतं जो बी काय ग्राफ आहे डिफ्लेक्शन आणि टाईमचा, ओव्हर डॅम्पिंगच्या केसमध्ये ते सिस्टीम कशी होत होती, स्लो होत होती. अंडर डॅमच्या सिस्टीममध्ये ती सिस्टीम कशी होती, ती ऑसिलेशन देत होती, टाईम घेत होती. आणि क्रिटिकल डॅमच्या केसमध्ये काय होती, ती सिस्टीम या ठिकाणी क्विकेस्ट टाईममध्ये काय करत होती, फायनल स्टेडी स्टेट पोझिशनला जात होते. याचाच अर्थ आपण जे या ठिकाणी वेवफॉर्म ड्रॉ केली होती, वेवफॉर्म, ठीक आहे, जो ग्राफ आपण ड्रॉ केला होता त्या ग्राफमध्ये बघा, ही ज्या पॉईंट दिसतोय, ही जी काय ग्राफ दिसतोय हा तो कशासाठी आहे बघा, क्रिटिकल डॅम सिस्टीमसाठी आहे, जी की काय होते, लगेच स्टेबल होते. हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कसा होतोय बघा, ऑसिलेटिंग होतोय. हा ग्राफ कशासाठी आहे, अंडर डॅम्ड सिस्टीमसाठी आहे. मग अंडर डॅम्ड सिस्टीम काय करते बघा, ऑसिलेशन देते, ऑसिलेशन. ओव्हर डॅम्ड सिस्टीमचा हा ग्राफ झाला. ओव्हर डॅम्ड सिस्टीम कोणत्याही प्रकारचे ऑसिलेशन देत नाही, पण टाइम घेते. याच्यामध्ये नो ऑसिलेशन आहे, ते नो ऑसिलेशन. क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीम बघा, क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीम मध्ये पण अगेन आपल्याला नो ऑसिलेशन, ऑसिलेशन त्याच्यामध्ये पण नाही ते. मग सिस्टीमचा ऑप्शन नंबर 4 बघा, डॅम्प्ड स्लाइटली लेस दॅन द क्रिटिकल व्हॅल्यू. मग क्रिटिकल डॅम्पिंग सिस्टीमची क्रिटिकल व्हॅल्यू कुठं आहे, इथं आहे. मग ह्या क्रिटिकल व्हॅल्यू पेक्षा जरी सिस्टीमची डॅम्पिंग आपण कमी केली तर जे बी काय इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट काय करणार आहे, पटकन रिस्पॉन्स देणार आहे, ते फास्ट क्विकेस्ट रीडिंग देते ते. मग जर सिस्टीम आपली क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीमपेक्षा जर स्लाइटली लेस डॅम्प्ड केली, स्लाइटली कमी डॅम्प केली तर आपल्याला जे काही इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी बेस्ट रिझल्ट देतील आणि फास्ट रिझल्ट देतील. ऑप्शन नंबर 4 याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं डॅम्पिंगच्या बाबतीमध्ये. अ मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट gives a full scale deflection of 6 milliampere when there is a potential difference of a 60 millivolt across its terminal. Calculate the series resistance for the full scale reading
ठीक आहे. या ठिकाणी रेंज एक्सटेन्शन ऑफ व्होल्टमीटर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे रेंज एक्सटेन्शन. मग रेंज एक्सटेन्शन आपण कशा पद्धतीने करतो बघा, जे बी काय व्होल्टमीटरच्या केसमध्ये रेंज एक्सटेन्शन करतो, सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स आपण काय करतो, सिरीजमध्ये कनेक्ट करतो. त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी असते, हाय व्हॅल्यू ऑफ सिरीज रेजिस्टन्स, त्याला आपण सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स असं म्हणतो, विच इज इक्वल टू आर एम इंटू एम -1. मग हा एम काय आहे, हा एम आहे फुल स्केल रिडिंग डिवायडेड बाय मीटर रिडिंग. फुल स्केल रिडिंग कुठं आहे, फुल स्केल रिडिंग आपल्याला 600 मिली व्होल्ट या ठिकाणी दिलेले आहे. मीटरची रिडिंग किती आहे, 60 मिली व्होल्ट दिलेले आहे. म्हणजे एम किती आला बघा आपल्याकडे, एम इज इक्वल टू आपल्याकडे 10 आला एम. मग या ठिकाणी मीटरचा इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे का बघा कुठं, या ठिकाणी ओहम मध्ये आपल्याला मीटरचा इंटरनल रेजिस्टन्स कुठे दिसतोय का बघा, इन्स्ट्रुमेंटचा आपल्याकडे इंटरनल रेजिस्टन्स दिसत नाहीये. म्हणजे आपल्याला त्याचे व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग ते व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन आपण कशाच्या सहाय्याने करणार आहे, या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे, 60 मिली व्होल्ट. आणि त्या इन्स्ट्रुमेंट मधून जो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे तो किती दिलेला आहे, 6 मिली अँपियर. म्हणजे करंट दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे, याच्यावरून आपण त्या मीटरचा इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी जो बी आर एम असेल तो आर एम काय असेल बघा, व्ही एम डिवायडेड बाय आय एम. मग व्ही एम किती दिलेला आहे, 60 मिली व्होल्ट. आय एम किती दिलेला आहे, 6 मिली अँपियर. मग जो बी काय करंट असेल तो करंट किती येईल बघा, अगेन 10 ओहम हा आपल्याकडे काय येईल बघा, करंट येईल. म्हणजे आपल्याकडे करंट पण भेटला, जो बी काय मीटरचा करंट हा इंटरनल रेजिस्टन्स आर एम पण भेटला. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा, आर एस ई इज इक्वल टू आर एम 10 आहे. एम किती आहे आपण कॅल्क्युलेट केला, एम किती आहे, 10 आहे. मायनस या ठिकाणी काय असेल, 1 असेल. 10 - 1 किती आलं, 9 आलं. 9 × 10 किती आलं, 90 आलं. म्हणजे जो बी काय सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स असेल तो सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स कसा असेल बघा, 90 असेल. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय आहे बघा, करेक्ट असेल. मग जर आपण व्होल्टमीटरची रेंज या ठिकाणी एक्सटेंड करायला गेलो, आपण मीटरचा रेजिस्टन्स पाहिला 10 ओहम आहे मीटरचा रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स. पण जो सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स आहे तो त्याच्या 9 पट आहे, त्याच्या 9 पट आहे. म्हणजे जो बी काय आर एस सी आहे तो आर एस सी कसा असतो बघा, जनरली हाय असतो. आर एस सी इज हाय दॅन मीटर इंटरनल रेजिस्टन्स इन केस ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ व्होल्टमीटर. मग ती जर रेंज आपण एक्सटेंड करायची असेल ॲमीटरची, मग ॲमीटरच्या केसमध्ये काय असेल रेंज एक्सटेंड, ॲमीटरच्या केसमध्ये आपण काय करतो बघा, सेंट रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट करतो. आर एस एच इज इक्वल टू आर एम डिवायडेड बाय एम -1, वेअर एम इज नथिंग बट द फुल स्केल व्हॅल्यू डिवायडेड बाय मीटर व्हॅल्यू, मेजर्ड व्हॅल्यू म्हणा त्याला. मग अशा पद्धतीने आपण याची रेंज एक्सटेंड करायची असेल तर जो बी काय शंट रेजिस्टन्स असतो तो शंट रेजिस्टन्स आपण काय करतो, ॲमीटरच्या या ठिकाणी काय करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. आणि जो बी काय शंट रेजिस्टन्स आहे त्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी असते बघा, लो असते. म्हणजे या केसमध्ये जो बी काय आर एस एच असेल तो आर एस एस इज लेस दॅन आर एम असेल. त्याच व्होल्टमीटरच्या केसमध्ये जो बी काय आर एस सी असेल तो आर एस सी कसा असेल, ग्रेटर दॅन मीटर रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी आपण रेंज एक्सटेन्शन बाबत या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. जर मीटर रेजिस्टन्स दिला नसेल तर व्हीएम आणि आयएम दिलेला असेल, याच्यावर आपण कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशन करून आपण या ठिकाणी व्हॅल्यूचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन व्हॅल्यू आपण काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, एवढी गोष्ट आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटरच्या बाबतीमध्ये रेंज एक्सटेंड करण्यासाठी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. शंट रेजिस्टन्स म्हणतो, शंट म्हणजे याचाच अर्थ काय आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करायला असायला पाहिजे आपण ॲमीटरच्या केसमध्ये. आणि सिरीज मल्टिप्लाय रेजिस्टन्स म्हणतो, याचा अर्थ सिरीज म्हणतोय म्हणजे तो व्होल्टमीटरच्या कसा असेल बघा, सिरीज मध्ये असेल. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू बघा. Which method can be used to measure the power in a 3-phase unbalanced system? या ठिकाणी पॉवर मेजरमेंट बद्दल या ठिकाणी काय केलेलं आपल्याला एमसीक्यू विचारलेला आहे. जे बी काय पॉवर असते ती पॉवर आपण काय करतो, वॅटमीटरच्या सहाय्याने या ठिकाणी मेजर करतो. पण 3-phase अनबॅलन्स्ड सिस्टीमसाठी आपण किती नंबरचे वॅटमीटर या ठिकाणी यूज करू शकतो. मग आपल्याला जे बी काय ब्लोंडेल्स आहेत, ब्लोंडेल्स थेरमनुसार, ब्लोंडेल्स थेरम्सनुसार आपल्याला माहिती असतं, ब्लोंडेल्सनुसार फॉर द एन फेज सिस्टम, फॉर एन फेज सिस्टम वी रिक्वायर्ड n-1 नंबर ऑफ वॅटमीटर इफ देअर इज अ नो न्यूट्रल. म्हणजे जर सिस्टीम मध्ये या ठिकाणी न्यूट्रल प्रेझेंट नसेल तर त्या केसमध्ये एन फेज सिस्टीमसाठी n-1 नंबर ऑफ मिनिमम वॅटमीटर आर रिक्वायर्ड. ठीक आहे, हे कोण सांगतं, ब्लोंडेल्स थेरम सांगतं. कधी न्यूट्रल नसेल तर, जर या ठिकाणी न्यूट्रल प्रेझेंट असेल, इफ neutral is present, then for n phase system, for n phase system minimum number of wattmeter are n. For
अनबॅलन्स्ड सिस्टीमसाठी जर न्यूट्रल या ठिकाणी प्रेझेंट असेल तर मॅक्झिमम नंबर ऑफ वॅटमीटर आर एन, आणि जर बॅलन्स्ड सिस्टीम असेल बॅलन्स सिस्टीम असेल तर आपण एका वॅटमीटरच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकतो, या ठिकाणी न्यूट्रल प्रेझेंट असेल तर त्याची पॉवर या ठिकाणी मेजर करू शकतो. याचा अर्थ काय आहे, जर या ठिकाणी 3 फेज सिस्टीम दिलेली आहे, 3 फेज सिस्टीम, याचा अर्थ याच्यामध्ये 3 फेज 3 वायर सिस्टीम आहे, म्हणजेच या ठिकाणी न्यूट्रल या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही, म्हणजे नो न्यूट्रल प्रेझेंट आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द ब्लोंडेल्स थेरम आपण n फेज सिस्टमसाठी n-1, 3 फेज सिस्टमसाठी 3-1, म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल बघा, 2 वॅटमीटर 2 वॅटमीटर मेथड आपण काय करू शकतो या ठिकाणी यूज करू शकतो फॉर 3 फेज पॉवर मेजरमेंट. ठीक आहे, 3 फेज अनबॅलन्स्ड पॉवर मेजरमेंट. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू बघा, विथ रिस्पेक्ट टू द डायनामोमीटर टाइप मेजरिंग इन्स्ट्रुमेंट चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. या ठिकाणी जे बी काही डायनामोमीटर टाइप इन्स्ट्रुमेंट आहे त्यालाच आपण EDM असं म्हणतो, त्यालाच आपण EMC असं म्हणतो, त्यालाच आपण डायनामोमीटर टाइप असं म्हणतो, जे की हे AC आणि DC दोन्हीवरती काय करतात, यूज करतात. मग याच्यामध्ये प्रेशर कॉईल असते त्याचबरोबर यामध्ये करंट कॉईल असते त्या, मग त्यांचं अरेंजमेंटनुसार याला आपण काय करतो, करंट ॲज अ व्होल्टमीटर अँड ॲज अ ॲमीटर, ॲज अ व्होल्टमीटर आणि ॲज अ वॅटमीटर आपण ह्यांना काय करतो, यूज करत असतो. मग सिरीजमध्ये करंट कॉईल कनेक्ट केली, पॅरलल मध्ये आपण पोटेन्शियल कॉईल केली, हे जे काय रिझल्ट आहे ते रिझल्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे तिथं. ठीक आहे, मग याचा ऑप्शन काय आहे बघा, इनकरेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. इनकरेक्ट म्हणजे जे बी काय रॉंग स्टेटमेंट आहे ते रॉंग स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. दे हॅव युनिफॉर्म स्केल, त्यांचं स्केल युनिफॉर्म असतं, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दे कॅन बी यूज्ड टू मेजर द बोथ AC अँड DC, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी करेक्ट आहे. दे आर फ्री फ्रॉम हिस्टेसिस अँड एडी करंट एरर, ऑप्शन नंबर 3 पण याचा काय आहे, करेक्ट आहे, कारण ते हिस्टेसिस आणि एडी करंट एरर पासून फ्री असते ते, कारण त्याच्यामध्ये जे कोर यूज केलेलं असतं ते एअर कोर असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 बघा, दे हॅव लो टॉर्क टू वेट रेशो. दे हॅव लो टॉर्क टू वेट रेशो, त्यांचा टॉर्क टू वेट रेशो पण काय असतो बघा, लो असतो. हे बी स्टेटमेंट करेक्ट आहे का, टॉर्क टू वेट रेशो, टॉर्क टू वेट रेशो लो आहे, याचाच अर्थ ह्याचं वेट कसं असायला पाहिजे, जादा असायला पाहिजे. मग याच्यामध्ये मुव्हिंग कॉईल असल्यामुळं, मुव्हिंग सिस्टीम असल्यामुळे याचा टॉर्क टू वेट रेशो कसा आहे, कमी आहे. मग दे ह्या युनिफॉर्म स्केल म्हणताय, हा जो काय ऑप्शन आहे हा ऑप्शन या ठिकाणी काय आहे, चुकीचा आहे. जर आपण हे जे काही इलेक्ट्रो डायनामोमीटर टाइप इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण ॲमीटर अँड व्होल्टमीटर म्हणून यूज केलं तर हे काय देतं बघा, नॉन युनिफॉर्म या ठिकाणी स्केल देते, नॉन युनिफॉर्म स्केल. बट याला जर आपण वॅटमीटर म्हणून यूज केलं तर हे काय देते बघा, युनिफॉर्म या ठिकाणी रीडिंग देत आहे, युनिफॉर्म स्केल देत आहे. म्हणून या ठिकाणी हा ऑप्शन नंबर 1 हा काय आहे बघा, चुकीचा आहे. EDMचं स्केल हे जनरली आपण वॅटमीटरसाठी यूज केलं तर ते युनिफॉर्म असतं, आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटरसाठी यूज केलं तर ते नॉन युनिफॉर्म असतं. मग या ठिकाणी आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर बाबत या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं नाही, त्याचबरोबर वॅटमीटर बद्दलही दिलं नाही. ऑप्शन नंबर 2, 3, 4 हे काय त्याचे करेक्ट आहे ते, पण हा जो काय दे हॅव युनिफॉर्म स्केल ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर काय आहे बघा, इनकरेक्ट आहे. म्हणजे याचं जे ऑप्शन असेल, आन्सर किती असेल बघा, ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा MCQ बघा, 2 wattmeters are used to measure the power in a 3-phase balanced system. What is the power factor of the load when the one of wattmeter reads twice of the other? या ठिकाणी पॉवर मेजरमेंट करायचे बाय युजिंग 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटरच्या सहाय्याने आपण काय करतो, पॉवर मेजरमेंट करतो. ठीक आहे, 3 फेज सिस्टीम मध्ये. मग त्या या केसमध्ये काय दिलेलं आहे, जो बी काय W1 आहे त्याची व्हॅल्यू कशी आहे बघा, ट्वाइस ऑफ W2 आहे. पहिल्या वॅटमीटरची जी रिडिंग असते ती जनरली आपण घेतो VL IL cos of 30 minus 5. दुसऱ्या वॅटमीटरची रिडिंग आपण घेतो VL IL cos of 30 plus 5. मग या केसमध्ये आपल्याला cos 5 च्या व्हॅल्यू माहिती पाहिजे असायला पाहिजे. त्या cos 01 असतो, cos 30 काय असतो, √3/2 असतो, cos 45 काय असतो, 1/√2 असतो, cos 60 काय असतो बघा, 1/2 असतो, cos 90 काय असतो बघा, 0 असतो, cos 90 0. मग ह्या कॉसच्या या ठिकाणी कोसाइनचे जे फॉर्म्युला आहे ते कोसाइनचे जे व्हॅल्यू आहे त्या कोसाइनच्या व्हॅल्यू या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू अँगल आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या मग जर एका कॉसचा या ठिकाणी बघा, जर cos 0 असेल, cos 0 असेल म्हणजे जो 0 डिग्री फेज डिफरन्स असेल तर एक वॅटमीटर काय देतोय, 1 ही व्हॅल्यू देतोय. आणि 1/2 व्हॅल्यू कुठे देतोय बघा, जर फेज डिफरन्स हा दोघांच्या मध्ये जर 60 डिग्रीचा असेल तर दुसरा वॅटमीटर काय देतोय बघा, त्याच्या एक्झॅक्टली हाफ व्हॅल्यू देतोय. म्हणजे या ठिकाणी एका वॅटमीटरचा फेज डिफरन्स हा 0 पाहिजे आणि दुसऱ्या वॅटमीटरचा जो फेज डिफरन्स आहे तो 60 पाहिजे. म्हणजे 0 आणि 60
60 डिग्री फेज डिफरन्स या ठिकाणी मॅच करा. 0 फेज डिफरन्स कुठे येतोय बघा, 0 फेज डिफरन्स या ठिकाणी 30 आहे. याला आपल्याला जर आपण 0 करायला म्हटलं तर 30 मायनस या ठिकाणी आपल्याला 30 करावं लागेल, म्हणजे यांचा फेज डिफरन्स 0 आला. म्हणजे जो W1 आहे त्या W1 ची व्हॅल्यू आपण 30 ला घेऊन बघूया. W इज इक्वल टू VL/IL. 30 घेतलं तर आपण 30 मायनस 30 इज इक्वल टू 0, कॉस 0 इज इक्वल टू 1. म्हणजे W1 ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आली बघा, VL/IL आले. W2 मध्ये बघा फाय ची व्हॅल्यू अगेन 30 ठेवा, कारण आपण इथे 30 ठेवली. मग 30 व्हॅल्यू ठेवल्यानंतर VL/IL कॉस ऑफ 30 प्लस 30 कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 आहे. मग जो भी काय W2 आहे तो W2 वॅट मीटर काय देईल बघा, W2 वॅट मीटरची जो रिडिंग देणार आहे ती रिडिंग काय देईल बघा, W2 इज इक्वल टू 1/2 इंटू VL/IL. ठीक आहे, हा W2 ने वॅट मीटरने दिलेली काय आहे बघा रिडिंग आहे. मग W2 ने रिडिंग दिलेली आपल्याकडे भेटली, W1 ची पण या ठिकाणी रिडिंग भेटली. मग W2 ची रिडिंग 1/2 इंटू VL/IL. मग W2 इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ VL/IL काय आहे, W1 ची रिडिंग आहे W1. म्हणजेच या ठिकाणी W1 जो आहे तो ट्वाइस ऑफ W2 या ठिकाणी रिडिंग देतोय. कधी, ज्यावेळेस जो फेज डिफरन्स आहे, फेज जो काय फेज अँगल आहे 30 डिग्री आपण ज्यावेळेस घेतला, म्हणजे फाय इज इक्वल टू काय आपण घेतला 30 डिग्री घेतला, त्यावेळेस काय देतोय तो अशा पद्धतीच्या रिडिंग देतोय. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, पॉवर फॅक्टर विचारलेला आहे ना. द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड इज, जो भी काय फाय आहे तो फाय म्हणजे काय पॉवर फॅक्टर अँगल आहे. तो पॉवर फॅक्टर अँगल किती आहे, 30 आहे. मग कॉस 30 ठेवा, पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काढा. कॉस 30 इज इक्वल टू √3/2 विच इज इक्वल टू 0.866. ऑप्शन नंबर कुठे मॅच होते का बघा, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असेल बघा, याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 0.866. ऑप्शन नंबर 3 याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 0.866. ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. ॲट विच अँगल इन 2 वॅट मीटर मेथड 1 वॅट मीटर शोज 0 रिडिंग. जर 1 वॅट मीटर हा या ठिकाणी 0 रिडिंग शो करत असेल, याचा अर्थ काय आहे, जो भी काय कॉस आहे त्या कॉसचा जो अँगल असायला पाहिजे तो कॉसचा अँगल काय असायला 90 असायला पाहिजे. त्यावेळेस काय होईल बघा, 1 वॅट मीटर काय देईल 0 रिडिंग देईल, 0 रिडिंग. मग W1 इज इक्वल टू VL/IL कॉस ऑफ 30 मायनस 5. W2 इज इक्वल टू VL/IL कॉस ऑफ 30 प्लस 5. मग कॉस ऑफ 30 प्लस 5 कधी आपल्याला रिडिंग या ठिकाणी 0 देईल बघा. जर ही रिडिंग एक 0 असेल, जर कॉस ऑफ 90 इज इक्वल टू 0 असेल, तर आपल्याला या ठिकाणी जर 90 करायचं असेल, 90 जर या ठिकाणी आपल्याला 90 करायचं असेल, तर जो बी काय हा पॉवर फॅक्टर अँगल आहे फाय, त्या फायची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल, याला 90 करायचं आहे. म्हणजे 30 प्लस 60 इज इक्वल टू 90 होईल. म्हणजे जो बी काय फाय आहे त्या फायची व्हॅल्यू काय पाहिजे बघा, 60 डिग्री पाहिजे, 60 डिग्री. मग या केसमध्ये इथं फायची व्हॅल्यू जर 60 झाली, तर या ठिकाणी जो भी काय W2 आहे तो W2 VL/IL कॉस ऑफ 30 प्लस 60 कॉस 90 इज इक्वल टू 0. म्हणजे हा 0 रिडिंग देईल कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस फाय इज इक्वल टू 60 डिग्री. मग ह्या पहिल्या केसमध्ये तो काय रिडिंग देईल, VL/IL कॉस ऑफ 30 मायनस फायची व्हॅल्यू 60 ठेवा. 30 मायनस 60 मायनस 30 म्हणजे कॉस ऑफ मायनस 30 इज ऑलवेज इक्वल टू कॉस 30 विच इज इक्वल टू √3/2. म्हणजे हा वॅट मीटर काय देईल, पॉझिटिव्ह रिडिंग देईल, आणि दुसरा वॅट मीटर काय देईल, 0 रिडिंग देईल. कधी, ज्यावेळेस फायची व्हॅल्यू हे 60 डिग्री असेल. ठीक आहे, पुढचा MCQ बघा. यानंतर पुढचा MCQ मध्ये काय दिलेलं आहे बघा, while measuring power in a 3-phase load by 2 watt meter method, the reading of 2 watt meters are equal and opposite. या ठिकाणी इक्वल अँड अपोजिट रिडिंग दिलेलं आहे त्या दोन्ही वॅट मीटरच्या. मग इक्वल अँड अपोजिट रिडिंग कधी होऊ शकते, ते इक्वल अँड अपोजिट रिडिंग दोन्ही वॅट मीटरच्या कधी होऊ शकते. आपण W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू या ठिकाणी VL/IL कॉस ऑफ 30 मायनस 5 आणि या ठिकाणी VL/IL कॉस ऑफ 30 प्लस 5. या ठिकाणी पहिल्या केसमध्ये मायनस, दुसऱ्या केसमध्ये 5. मग W1 इज इक्वल टू मायनस ऑफ W2 कधी होऊ शकतो, म्हणजे दोन्ही बॅटमीटरच्या रिडिंग इक्वल आहे त्या, पण त्या निगेटिव्ह रिडिंग आहेत त्या एकमेकांच्या अपोजिट आहेत. ते कधी पॉसिबल असेल, ज्यावेळेस यांच्या दोघांमध्ये फेज अँगल जो भी काय पॉवर फॅक्टर अँगल आहे, या पॉवर फॅक्टर अँगलच्या व्हेरियस व्हॅल्यू ठेवून बघा, 0 ठेवून बघा, 30 ठेवून बघा, 60 ठेवून बघा, त्याचबरोबर 90 ठेवून बघा. मग अशा व्हॅल्यू आपण ज्यावेळेस ठेवल त्यावेळेस दोन्ही वॅटमीटर काय होईल, एका इन्स्टंटला दोन्ही रिडिंग काय देतील, सेम देतील, पण एक रिडिंग काय देईल, पॉझिटिव्ह देईल, आणि दुसरा काय देईल बघा, निगेटिव्ह देईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 90 ची व्हॅल्यू ठेवा, 90 ची VL/IL कॉस ऑफ 30 मायनस 90 कॉस ऑफ मायनस 60 कॉस ऑफ मायनस 60 इज इक्वल टू कॉस ऑफ प्लस 60. म्हणजे ह्यानं जी रिडिंग दिलेली आहे ती रिडिंग कशी आहे बघा,
1/2 प्लस ऑफ 1/2 VL/IL. दुसऱ्या केसमध्ये या ठिकाणी 90 ठेवून बघा, VL/IL cos ऑफ 30 + 90, 30 + 90 = cos ऑफ 120. मग cos ऑफ 120 आपल्याला माहिती पाहिजे, cos ऑफ 120 आपल्याला माहिती पाहिजे, cos ऑफ 120. ठीक आहे, या ठिकाणी 0 झाला, या ठिकाणी 90 झाला, या ठिकाणी काय असेल कुठं तर 120 असेल. मग cos ऑफ 120 बघा, cos कुठून कुठपर्यंत होतोय, -90 पासून cos प्लस 90 पर्यंत काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पण ज्यावेळेस तो या +90च्या पुढे जातो तो काय होतोय, या डायरेक्शनला जातोय, म्हणजे निगेटिव्ह होतोय. म्हणजे जो बी काय cos ऑफ -120 आहे तो काय देईल बघा, रीडिंग निगेटिव्ह देईल. आणि cos ऑफ -120 किती आहे बघा, -1/2 असतो. म्हणजे जो बी काय W2 आहे तो W2 काय रीडिंग देईल बघा, -1/2 टाइम्स ऑफ VL/IL. म्हणजे cos ऑफ 16 रीडिंग दिलेली प्लस 1/2, cos ऑफ -120 रीडिंग दिलेली प्लस -1/2. म्हणजे ज्या बी काय रीडिंग आहे त्या रीडिंग कशा झाल्या बघा, इक्वल अँड अपोजिट झाल्या. कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस माझ्याकडे फेज अँगल हा किती झाला बघा, 90 डिग्रीचा झाला. मग फेज अँगल 90 डिग्री कधी पॉसिबल आहे, पॉवर फॅक्टर युनिटीच्या केसमध्ये आहे का, नाही. या ठिकाणी फेज अँगल किती असतो, 0 असतो युनिटी पॉवर फॅक्टरला. लोड इज बॅलन्स्ड, नाही. फेज अँगल बिटवीन 60 and 90, नाही, याचा बी काही संबंध नाही. 60 आणि 90 असेल तर एक पॉझिटिव्ह देईल, एक निगेटिव्ह देईल. द लोड इज अ प्युअर इंडक्टिव्ह. ऑप्शन नंबर 4 बघा, ज्यावेळेस लोड हा प्युअर इंडक्टिव्ह असेल तर जो बी काय व्होल्टेज आहे आणि जे बी काय करंट आहे याच्यामध्ये अँगल काय असतो, 90 डिग्री असतो. प्युअर इंडक्टिव्ह सर्किटच्या केसमध्ये जो बी काय करंट आहे तो करंट कसा असतो, 90 डिग्रीना लॅगिंगला असतो, कोणाच्या, व्होल्टेजच्या. मग त्या केसमध्ये दोघांच्या मध्ये अँगल 90 डिग्री असेल आणि त्या केसमध्ये W1 = -W2 रीडिंग आपल्याला भेटेल. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. पुढचा MCQ, अ 3 फेज 500 व्होल्ट मोटर लोड हॅज पॉवर फॅक्टर ऑफ 0.4. 2 wattmeter are connected to measure read 20 kilowatt and 10 kilowatt. Find the reactive power. या ठिकाणी आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर विचारलेली आहे, कोणाची विचारलेली आहे, 3 फेजची विचारलेली आहे. W1 + W2 केला आपण, W1 + W2 केला, आपल्याला रिअल पॉवर भेटते ती 3 फेज मधली √3 VL/IL cos ऑफ 5 हे आपल्याकडे काय भेटते बघा, रिअल पॉवर भेटते. ज्यावेळेस आपण W1 - W2 करू त्यावेळेस आपल्याला काय भेटते, रिएक्टिव्ह पॉवर भेटते. रिएक्टिव्ह, ती रिएक्टिव्ह पॉवर कशी असते बघा, ती रिएक्टिव्ह पॉवर असते VL/IL sin ऑफ 5 रिएक्टिव्ह पॉवर असते. मग आपल्याला 3 फेज मधली विचारलेली आहे, ह्याला √3 ने मल्टिप्लाय करा, V1 - V2 ह्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 फेज रिएक्टिव्ह पॉवर या ठिकाणी भेटून जाईल. मग √3 ने मल्टिप्लाय करा, W1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे, W2 10 दिलेला आहे. 20 - 10 = 10 × √3. ऑप्शन नंबर काय दिसतोय बघा, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी 17.32 किलोवॅट अँपियर रिएक्टिव्ह. ह्याचं काय झालं, किलो व्होल्ट अँपियर रिएक्टिव्ह, त्याचं काय झालं बघा, युनिट झालं. ऑप्शन नंबर 2 याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. पुढचा MCQ बघा, अ 3 फेज 500 volt motor load has power factor of 0.5. 2 wattmeters connected to measure the input. They shows the input to be 36 kilowatt. The reading of the both the instrument are. या ठिकाणी बघा 500 व्होल्टची मोटर आहे, त्याचा पॉवर फॅक्टर किती आहे बघा, लोड पॉवर फॅक्टर. 500 व्होल्ट मोटरचा लोड पॉवर फॅक्टर किती आहे बघा, cos 5 = किती दिलेला आहे, 0.5. याच्यावरून 5 चे कॅल्क्युलेशन करा, cos इनवर्स ऑफ 0.5. मग 0.5 म्हणजे = काय असते, 1/2 असते. मग 1/2 ची व्हॅल्यू कधी येते बघा, ज्यावेळेस cos हा 60 असेल, म्हणजे जो बी काय phi असेल तो phi किती असेल बघा, 60 डिग्री असेल. phi 60 डिग्री. मग जर phi 60 डिग्री असेल, जर phi = 60 डिग्री आहे, तर जे बी काय W1 आहे आणि जे बी काय W2 आहे त्याचे रीडिंग कशा असतील बघा, VL/IL cos ऑफ 30 - 60 आणि जो बी काय दुसरा वॅटमीटर आहे VL/IL cos ऑफ 30 + 60. 30 + 60 म्हणजे काय झालं, 90 झालं. cos 90 काय असतो, 0 असतो. म्हणजे ही रीडिंग काय झाली बघा, 0 झाली. म्हणजे W2 न दिलेली रीडिंग काय झाली बघा, 0 झाली. मग फक्त रीडिंग कोण देईल बघा, W1च रीडिंग देईल. आणि त्या W1 न रीडिंग दिली किती असेल बघा, VL/IL
2 म्हणजे cos ऑफ 30 मायनस 60 cos ऑफ मायनस 30 म्हणजे √3/2 म्हणजे जी बी काय रिडिंग देईल ते रिडिंग कोण देईल बघा, फक्त वॅटमीटर 1च रिडिंग देईल, वॅटमीटर 1च. वॅटमीटर 2 ने दिलेली रिडिंग किती असेल बघा, 0 असेल. मग 2 ची रिडिंग कुठे 0 दिसते बघा, 0 कुठे ऑप्शन दिसतोय का बघा, W2 0 रीड करतोय, W1 या ठिकाणी काय करतोय 36 किलोवॅट या ठिकाणी पॉवर काय करतोय बघा, मेजर करतोय. म्हणजे फक्त एकच वॅटमीटर या ठिकाणी काय करतोय, पॉवर रीड करतोय, दुसरा वॅटमीटर काय करतोय 0 पॉवर रीड करतोय. कोणत्या केसमध्ये, पॉवर फॅक्टर हा 0.5 असेल. याचा अर्थ जर पॉवर फॅक्टर या ठिकाणी 0.5 असेल तर एक वॅटमीटर काय करेल, 0 रीडिंग देईल, 0 रीडिंग. आणि जर पॉवर फॅक्टर हा लेस दॅन 0.5 असेल तर एक वॅटमीटर हा काय करेल बघा, पॉझिटिव्ह रीडिंग देईल. आणि जो काय दुसरा वॅटमीटर आहे तो दुसरा वॅटमीटर काय देईल बघा, निगेटिव्ह रीडिंग देईल, 0.5 पेक्षा कमी. याचाच अर्थ जो काय पॉवर फॅक्टर अँगल आहे फाय आहे, त्या फायची रीडिंग जर 60 पासून 90 पर्यंत असेल तर एक वॅटमीटर हा निगेटिव्ह रीडिंग देईल आणि दुसरा वॅटमीटर हा पॉझिटिव्ह रीडिंग देईल. ठीक आहे. पुढचा एमसीक्यू बघा, द फेनॉमेनॉन ऑफ क्रिपिंग इज ऑकर इन. जो भी काय क्रिपिंग आहे तो क्रिपिंग हा फेनॉमेनॉन कशामध्ये ऑकर होतो बघा. क्रिपिंग याचा अर्थ काय आहे, जी बी काय डिस्क असते ते डिस्क काय होते, कंटिन्युअसली या ठिकाणी रोटेट होते, कंटिन्युअसली. पण जे बी काय रोटेशन आहे ते रोटेशन कसं असतंय, स्लो रोटेशन असतंय. पण कधी ही डिस्क कधी रिव्हॉल्व होते, ज्या वेळेस आपण एनर्जी मीटरमध्ये ज्यावेळेस जे काय प्रेशर कॉईल आहे त्या प्रेशर कॉईलला आपण सप्लाय देतो, पण जे बी काय करंट कॉईल आहे त्या करंट कॉईलला कोणत्याही प्रकारचा लोड या ठिकाणी कनेक्ट केलेला नसतो. त्या केसमध्ये ती काय अल्युमिनियमची डिस्क आहे, ती अल्युमिनियमची डिस्क या ठिकाणी कंटिन्यू रोटेशन देते, स्लो रोटेशन देते, त्याला म्हणायचं क्रिपिंग. मग क्रिपिंग हा काय आहे, एक प्रकारचा एरर आहे. हा एरर कोणासाठी घातक आहे, कोणासाठी म्हणजे नुकसानकारक आहे, जे बी काय कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरसाठी हा एरर कसा आहे, धोकादायक आहे. कारण त्यांना जे काय इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्या इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी काय होणार आहे, विदाउट लोडचं वाढणार आहे. म्हणजे नो लोड कंडिशनमध्ये जो बी काय डिस्क आहे अल्युमिनियमची डिस्क या ठिकाणी काय करते बघा, कंटिन्युअस रोटेशन देते, त्याला म्हणायचं क्रिपिंग एरर. मग हा क्रिपिंग एरर कोणामध्ये होतो, जे बी काय एनर्जी मीटर आहे ते त्या एनर्जी मीटरमध्ये काय होतं बघा, हा क्रिपिंग एरर होतो. मग या ठिकाणी क्रिपिंग एरर ऑकर्स इन ॲमीटर मध्ये नाही होत, व्होल्ट मीटर नाही, वॅट मीटर्स नाही, वॅट आवर्स मीटर. जे काय वॅट आवर्स मीटर असतात त्यांनाच काय म्हणतो आपण बघा, एनर्जी मीटर्स असं म्हणतो, एनर्जी मीटर. ठीक आहे, त्यांनाच आपण एनर्जी मीटर असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. मग जो बी काय हा क्रिपिंग एरर आहे तो क्रिपिंग एरर आपण कशाच्या सहाय्याने या ठिकाणी कमी करतो, जो बी काय क्रिपिंग एरर असतो तो क्रिपिंग एरर आपण ही जी काय अल्युमिनियमची डिस्क आहे त्या अल्युमिनियमच्या डिस्कच्या अपोजिट डायमेट्रिकली अपोजिट साइडला जर आपण 2 या ठिकाणी होल ड्रिल केले तर तो काय होतो, जो बी काय क्रिपिंग एरर आहे तो क्रिपिंग एरर या ठिकाणी रिड्यूस होतो. जे बी काय फील्ड या ठिकाणी तयार होणार आहे ती फील्ड या ठिकाणी काय होते, डिस्टॉर्ट्स होते, डिस्टॉर्ट्स. मग क्रिपिंग एरर कशामुळे ऑकर होतो, तो क्रिपिंग एरर हा ओव्हरस्टॅटिक फ्रिक्शनमुळे ऑकर होतो. ठीक आहे, एवढी गोष्ट आपण क्रिपिंग एरर बद्दल या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आणि हा क्रिपिंग एरर जो आहे तो क्रिपिंग एरर कुठं होतो बघा, एनर्जी मीटर्समध्ये होतो, एनर्जी मीटर्समध्ये फक्त. ठीक आहे, या ठिकाणी आपण हा दुसरा सेशन पाहिला ज्याच्यामध्ये आपण आणखी 15 क्वेश्चन पाहिले जे की आपल्या रिव्हिजनसाठी महत्त्वाचे आहेत. आपण लास्टचं सेशन घेणार आहोत, त्या लास्ट सेशनमध्ये आपण आणखी क्वेश्चन पाहणार आहोत ज्याच्यावरून ज्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपलं काय होईल बघा, परफेक्ट मेजरमेंटचं या ठिकाणी रिव्हिजन होईल. म्हणजे हे जे काय शॉर्ट व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपलं मेजरमेंट पूर्णपणे रिवाइज होईल. ठीक आहे, थँक्यू.